आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खेड तालुक्याच्या कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या 10 महिलांचा अपघाती मृत्यू झाला, तर 27 ते 28 महिला अजूनही जखमी अवस्थेत आहेत। ही घटना दुर्दैवी घडली, मात्र ही घटना का घडली आणि यामागची कारणं काय आहेत? उंच डोंगरावरती पिकअप गाडीमध्ये या महिला प्रवास करत होत्या आणि चालकाचं त्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी खोल दरीत कोसळली आणि हा दुर्दैवी अपघात झाला। त्यामध्ये 10 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मात्र याच पद्धतीने आज दुसरी घटना जी आहे त्या घटनेचा थरार काही प्रवाशांनी या ठिकाणी अनुभवला आहे। पाईट रोडवरती एस.टी. महामंडळाची बस 20 ते 25 नागरिकांना घेऊन, विद्यार्थिनींना घेऊन पाईटच्या दिशेने जात होती। याच वेळेस लादवडच्या पुढच्या भागामध्ये एक उंच चढ आहे। या चढावरती एस.टी. बस ही चढत नसल्याने अगदी रिव्हर्समध्ये ही पुन्हा गेली। त्यानंतर प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं। मात्र हा थरार या प्रवाशांनी अनुभवला आहे। आजी, मला सांगा, काल घटना घडली आणि आज तुमच्यासोबत काय घडले? तेच घडलं असतं। आता गाडी इथून डाळाने खाली मागे गेली, आम्ही खाली उतरलो, तिकडं मागं पण पाठीमागं पण खाली उतरलो, शिरवलीच्या डाळाला पण खाली उतरलो, उतरून मोर आलं। आता पण चांदूस डाळाला पण गाडी उजून खाली मागं गाडी गेली, उजून उतरलो आणि उजून चालत मोर आलं सपाटीला। तरी काय अजून गाडीवर चढा ना। गाडी मागे जात होती त्यावेळेस काय वाटलं? मग आम्हाला वाटलं आता कालचे तरच झाली आजच्याला, त्यामुळे आम्ही उतरलो गाई म्हणलं आपले चला पाय कुठं बसायचे गाडीमध्ये बसून तरस करायचा। मग कालची घटना आज झाली, कसं काय करायचं? काही विद्यार्थिनी आहेत, हा रोज प्रवास करताना हे सगळं अनुभवायला मिळतं? हो, दररोज असं असतं। म्हणजे कधी एसटी टायमावरती लागत नाही, कधी कधी एसटी जर अशी लागली तर असा प्रॉब्लेम येतो। काय घडलं होतं आज? आज काय गाडी 2 वेळा बंद पडली, म्हणजे उतरायला लागलं। परत इथून म्हणजे चढताना माग कालचं जे झालं ते आज पण होऊ शकतं असं वाटतं। गाडी मागे जात होती त्यावेळेस मनात काय भावना? भीती वाटत होती, जे काल झालं तेच आज होतंय का अशी भीती वाटत होती सगळ्यांना। म्हणजे काय आजी म्हाताऱ्या बाया तर भेल्याच होत्या। काय सांगाल, एकंदरीत एसटीची ही अवस्था आहे, खाजगी गाड्यांमध्ये प्रवास सुखरूप नाही। आता एसटीतला प्रवासही सुखकर वाटत नाही लोकांना। खरं तर खेड डेपोनी सर्व नागरिकांना आणि नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेला हा एक डेपो आहे। काल जो प्रसंग झाला तोच प्रसंग आज रिटर्न झालेला आहे। एक तर त्यांच्या अपकंट्रीच्या ज्या काही गाड्या आहेत ह्या संपूर्णपणे नादुरुस्त गाड्या आहेत, ह्या सगळ्या गॅसच्या गाड्या आहेत, त्या कधीही कुठेही बंद पडतात। मुलांना आज खेड कुरकुंडी साईडला कोणत्या प्रकारची वेळेवर गाडी नाही। यांची काय म्हणणं आहे की आम्ही सगळ्या मुलींना शिक्षण फ्री दिलं, जायची सोय फ्री दिली, पण गाड्याच नाहीत खेडच्या एस.टी. महामंडळाकडे, एस.टी. डेपोकडे। काल जी घटना घडली त्या घटनेने 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच घटनेची पुनरावृत्ती होता वाचली। काळजावरचा ठोका चुकला अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी पुन्हा एकदा महिलांनी बोलून दाखवल्यात। त्यामुळं प्रवाशांच्या जीवाशी रस्त्यावरती चाललेला खेळ कोण आणि कसा थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।